नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी नाथा सावंत. टेंभुर्णीत तलवारीने जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल. टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुर्डवाडी ब्रिज परिसरात झालेल्या मारहाणीच्या घटनेत एका युवकावर लोखंडी गज आणि तलवारीने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी प्रकाश अशोक शिंदे, वय वर्ष 20, राहणार ज्योतिबा डोंगर, औंध, तालुका खटाव, जिल्हा सातारा, सध्या राहणार MIDC टेंभुर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 494/2026 अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम 118(1), 118(2), 351(3), 352 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 11 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 10:50 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी दुकानासमोरील लाईट लावण्यासाठी शटर उघडत असताना जागेच्या वादावरून वाद झाला. सोनाली दोंड यांनी शिवीगाळ करत अंगावर चटणी फेकल्याचा आरोप आहे. त्यानंतर हनुमंत दोंड यांनी लोखंडी गजाने पायावर मारहाण केली. नंतर आदित्य दोंड याने तलवारीने डोक्यावर वार करून फिर्यादीस गंभीर जखमी केल्याची फिर्याद नमूद आहे. हल्ल्यानंतर आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पसार झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जखमी प्रकाश शिंदे यांच्यावर सध्या लकी हॉस्पिटल अतिदक्षता विभाग येथे उपचार सुरू आहेत. या प्रकारचा पुढील तपास पोलीस हवालदार राजेश लांडगे करत असून गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार बोबडे यांनी केली आहे. नवनवीन बातम्या व इतर माहिती पाहण्यासाठी आमच्या MS मराठी न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.